यवतमाळ शहरातील घरफोडी प्रकरणात ॲल्युमिनियम वायर चोरणाऱ्या 2 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली। तसेच त्यांच्याकडून ॲल्युमिनियम वायरचे 5 बंडलसह 2 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई अवधूतवाडी पोलिसांनी केली। विजय अजाबराव इंगळे, अंकुश ज्ञानेश्वर इंगोले दोघेही राहणार अंबानगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। तर कुणाल देवराव राडे राहणार भाग्योदय सोसायटी वडगाव असे फिर्यादीचे नाव आहे। 22 एप्रिल 2026 रोजी राडे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते। त्याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील 5 नग ॲल्युमिनियम वायरचे बंडल चोरून नेले। फिर्यादी घरी परतल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला। घटनेनंतर त्यांनी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रीतसर तक्रार दिली। त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपासात घेतला। दरम्यान अवधूतवाडी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला। यात विजय इंगळे याने आपला साथीदार अंकुश इंगोले याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना रीतसर अटक करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत जिन्नबवार, पोलीस उपनिरीक्षक सूरज जगताप, सुरेश मेश्राम, विशाल भगत, बलराम शुक्ला, रुपेश ढोबळे तसेच मोहम्मद भगतवाले, सचिन राठोड, राज कांबळे व योगेश चोपडे यांनी केली।